हे गाईज, गुड मॉर्निंग. तर आत्ताच आम्ही श्रीवर्धनला पोचलो आणि पोचल्यानंतरच मी आणि दादा गेलेलो स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करण्यासाठी. तो मस्तपैकी स्विमिंग केल्यानंतर आम्ही बघायला गेलो सनसेट. तर आता आम्ही चाललोय बीचवरती संध्याकाळी 5 o'clockला सनसेट बघण्यासाठी. ॲक्च्युली 5 o'clock नाही आहेत, 5:30 झाले असतील. आता सनसेटचं टायमिंग होईल तर आम्ही त्याला सनसेट बघायला जातोय आणि चला तुम्हाला पण घेऊन जाऊ. वाव, आज मम्मा किती ब्युटिफुल दिसते. तर इथे आहे आमचा रिसॉर्ट अँड इथे समोर आहे बीच. आमच्या हॉटेलवरून बीच खरंच खूप जवळ होतं. जर आपल्याला मॉर्निंग वॉकसाठी यायचं असेल किंवा जेवल्यानंतर शतपावली करायला यायचं असेल तर तुम्ही इथे नक्की येऊ शकता. आम्ही बीचवरती गेलो आणि बीचवरती गेल्यानंतर मस्तपैकी सनसेट बघता बघता मी खात होती भेळ. भेळ काढल्यानंतर मी खाल्ला गोळा, कारण की श्रीवर्धनमध्ये खरंच खूप जास्त टेम्परेचर होतं. आता आपण बीचवरती येणार आणि घोडागाडीमध्ये बसणार नाही असं तर होणारच नाही. खाऊन वगैरे झाल्यानंतर आम्ही बसलो घोडागाडीमध्ये. घोडागाडी कसं वाटतं? मस्त. या बीचवरती करण्यासारखे खूप अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होत्या. तर मी आणि दादा बसलेलो या मोटर बाईकवरती. बीचवरती फिरून वगैरे आम्हाला झालेली संध्याकाळी मग बीचचा व्ह्यू एवढा छान दिसत होता. तिथे सगळे लाइटिंग्स वगैरे झालेले होते. त्यानंतर मग आम्ही गेलो आमच्या हॉटेलमध्ये परत. हॉटेलमध्ये आल्यानंतर मी, मम्मी, पप्पा, दादा आम्ही सगळे खेळत होतो उनो. फायनली मी जिंकलेली आहे. मग त्यानंतर आम्ही आलो जेवण्यासाठी. असं होता आमचा श्रीवर्धन मधला पहिला दिवस. आता उद्याचा व्लॉग बघण्यासाठी विसरू नका.